महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रश्न क्रमांक 28 खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर आहे पर्याय 1 मिसिसिपी. स्पष्टीकरण: मिसिसिपी नदी ही संयुक्त संस्थानातील सर्वात प्रमुख आणि दिलेल्या पर्यायांपैकी सर्वात लांब नदी आहे. जर मिसिसिपी मिसूरी या संपूर्ण नदी प्रणालीचा विचार केला तर ती उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठी जलप्रणाली ठरते. कोलंबिया आणि स्नेक या नद्या उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागात वाहतात. स्नेक नदी ही कोलंबिया नदीची प्रमुख उपनदी आहे. हडसन नदी ही नदी प्रामुख्याने न्यूयॉर्क राज्याच्या पूर्व भागातून वाहते. जरी ही नदी ऐतिहासिक आणि व्यापारी दृष्टीने महत्त्वाची असली तरी ती लांबीच्या बाबतीत मिसिसिपीपेक्षा खूपच लहान आहे. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत? ह्या प्रश्नाचे उत्तर संभ्रमित करणारे आहे. माध्यमांच्या माहितीनुसार अचूक उत्तर आहे फक्त ए आणि बी, जे की पर्यायामध्ये दिलेले नाही. स्पष्टीकरण: ए लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे. हे विधान बरोबर आहे. उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. बी घनता प्रति चौरस किलोमीटर 365 आहे. हे विधान बरोबर आहे. 2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 होती. सी साक्षरता 82.91% आहे. हे विधान चूक आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण साक्षरता 82.34% आहे. डी लिंग गुणोत्तर 925 आहे. हे विधान पण चुकीचे आहे. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 929 आहे. 925 हे बाल लिंग गुणोत्तर किंवा इतर राज्यांच्या जवळ जाणारे आहे. पण महाराष्ट्राचे एकूण लिंग गुणोत्तर 929 आहे. थोडक्यात सांगायचे तर विधान ए आणि बी हीच फक्त सत्य आहेत. टीप: वरील माहितीचे स्रोत विकिपीडिया हा ऑनलाईन ज्ञानकोश आहे.